बांधवांनो, शेतकरी बांधवांनो ऐका. खरीप हंगामाच्या बियाण्यासाठी सरकारकडून अर्ज मागवले जात आहे. गुगलवर जाऊन तुम्ही अशा प्रकारे अर्ज करा. गुगलवर सर्च करा महाडीबीटी फार्मर. पहिली वेबसाईट टच करा. असा लोगो येतो, त्याला ओके करा. अजून एकदा ओके करा. येथे वैयक्तिक शेतकरीवर टच करा. तुम्ही आधार कार्डवरही टच करू शकता तुमच्याकडे जर ॲग्रीस्टॅक ID नसेल तर. थोडा वेळ सर्च होतं, नंतर एक OTP येतो. 635728 OTP टाका. OTP तपासावर टच करा. सर्च होऊ लागलं. हे बघा, इथे दाखवत आहे प्रोसेसिंग. आपला ॲग्रीस्टॅक ID लॉग इन होतो आहे. तुम्हाला कुठल्याही CSC सेंटरवर जायची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या अर्ज करू शकता. ओके करायचं. याला थोडं साईडला करायचं. इकडं दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे, घटकासाठी अर्ज करा, ह्याच्यावर टच करायचं. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे बियाणे वितरण. इथं बाबी निवडावर टच करा. त्यानंतर याला तुमचं जे ॲग्रीस्टॅक ID टाकेला असेल तर आपणआप काही ऑप्शन येऊन जातात. नसेल तर तुम्हाला हे ॲड करावं लागेल, फार्मर ID. याला ओके करा. 2 नंबरला टच करूया. तुमचे जेवढे बी जागी जमीन असेल ती सर्व इथं येते आणि तो फार्मर IDवर आपल्याला टच करावं लागतं. हंगाम निवडा, खरीप. घटक निवडा, फ्लेक्सी, कापूस. तुम्हाला भुईमुग वगैरेसाठी बी घ्यायचं असेल तर फ्लेक्सीच्या वरचंवालं ऑप्शन टच करायचं. बायोचार. एवढं सगळं आपण खाली टच करायचं आणि निवडीत राहायचं. तिथं लिहून येतं आपल्याला काही लिहायची गरज नाही. एवढं केल्यानंतर जतन करावं टच करायचं. हे बघा, यापूर्वी अर्ज केलेला आहे. मी ऑलरेडी अर्ज केलेला आहे म्हणून मला असं लिहून आलं, पण मी तुमच्या मदतीसाठी सांगायला व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही जतन केला की अर्ज सक्सेसफुली अप्लाय झाला असं येतं आणि खाली लिस्ट येते. आपण अर्ज जो टाकला, हे बघा, कापूससाठी मी अर्ज टाकलेला आहे. अशा प्रकारे आपण स्वतः अर्ज करू शकता. शेतकरी मित्रांनो, काही समस्या आली तर मला कॉन्टॅक्ट करा. कमेंटमध्ये मी तुम्हाला रिप्लाय देईल.